मैया सगळं ऐकते. मी आजारी पडल्यावर भरूचला आम्ही केलेली प्रत्येक कृती मैयानेच घडून आणली. म्हणूनच आमची परिक्रमा खंडित झाली नाही. घरी आलो पण दिवसभरात कधीही नुसते डोळे जरी बंद केले तरी मैयाच दिसायची. अहो एवढंच काय, रात्री स्वप्नातही मैयाच. आता आमचं तन मन धन खऱ्या अर्थाने नर्मदामय झालंय आणि तिनेच आम्हाला पुन्हा एकदा परिक्रमा सुरू करण्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा दिली. म्हणूनच की काय, आम्ही पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या कुशीत येऊन पोचलो. नर्मदे हर. नर्मदे हर. तर मंडळी, फायनली मी आता एकदम ठणठणीत बरा झालेलो आहे आणि शेवटी मैयाने मला परत मैयाच्या तटावर बोलवलं आहे. आम्ही भरूचमध्ये पोचलो आहे काल आणि स्टे केला होता, रूम घेतली होती आणि आता मैयाच्या तटावर आलेलो आहे. संकल्प घेतलेला आहे आणि आता आमची इथून पुढची जी जर्नी आहे तर तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला चालत बघत होता, रोज चालत बघत होता. पण जरा म्हणजे तब्येतीमुळं आम्ही जरा म्हणजे हे नको म्हणता येते, पायी परिक्रमा नको म्हणाले. तर आम्ही असं ठरवलं आहे की गाडीने तरी पूर्ण करूयाच आपण. नाही, खरं तर काय विषय झाला होता माहिती का, आमच्या दोघांचं खूप त्याच्यावर चर्चा झाली होती आणि मी तिला म्हणलो पण होतो की जायचं असेल तर आपण जानेवारीच्या 15 तारखेनंतर संकल्प उचलू आणि मग जाऊ. पण मला एक कमेंट आली, खूप सविस्तर लिहिलेलं होतं आणि जे आम्हाला अनुभव आले आश्रमांमध्ये, आश्रमांमधली लोक जे सेवेदार आहेत ते खूप चांगले आहेत, पण जे परिक्रमावासी जे काही आहेत विक्षिप्त, त्यांच्यामुळं ती जी कमेंट वाचली आणि मग बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होतोय. म्हणजे आता ज्या गोष्टी त्यांनी तुमच्याबरोबर शेअर केल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला कळेलच. मग त्या गोष्टी त्या मैयाला सुद्धा अनुभव आला आणि त्या अक्षरशः त्यांनी पण त्यांची परिक्रमा अर्धवट सोडून गेल्यात त्या. त्याच्यामुळं मग मला पण असं वाटलं आणि तिलाही वाटलं की काय करायचं. मग आम्ही परत विचार विनिमय केला 1 तासभर आणि नंतर मग असं ठरलं. आईशी पण माझी चर्चा केली तर आमच्या आई तर नाहीच म्हटल्या होत्या, आई वडील चालत जाऊ नका, चालत जायचं नाहीये तुम्हाला. शेवटी आता आई नाही म्हणते म्हटल्यावर आम्ही असं त्यांचा शब्द आम्ही जुळवून नाही येऊ शकत. ते पण बरोबर नव्हतं वाटत की आपण त्यांना नाही म्हणायचं आणि पायी परिक्रमालाच यायचं. त्याच्यापेक्षा असं वाटलं की ठीक आहे, आपण गाडीनेच पूर्ण करूया. आणि तुम्हाला इथून पुढे जर आमचा हा प्रवास जर गाडीने बघायचा असेल तर नक्की कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि आता काही करू शकत नाही, आम्ही गाडीने आलोय त्यामुळे हा प्रवास तुम्हाला पाहावाच लागेल. कारण नाही, विशेष म्हणजे काय होतं, पायी परिक्रमा ही वेगळी असती आणि गाडीनी परिक्रमा ही वेगळी असती. त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्या दोन्ही मधलं जे ट्रान्झिशन आहे ते तुम्हाला आता आम्हाला सांगा कसं वाटतंय, कमेंट करा नक्की. आणि मागे जे तुम्ही बघताय ना ते नर्मदा मैयाचं सुंदर असं मंदिर आहे आणि आमच्या पुढच्या म्हणजे तुमच्या मागच्या साईडला नर्मदा मैया आहे. गाडीमध्ये सगळं सेटअप आहे आमच्या किचनचा आणि बेड सेटअप पण आहे, पण एकच माणूस झोपता येतोय. त्याच्यामुळे आम्ही एक टेंट घेऊन आलेलो आहे इमर्जन्सीसाठी. जेवढ्या जमेल तेवढा आपण रूम्स घेणार आहे आणि जर जिथं वाटलं की आश्रम खूप सुंदर आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे, तर आम्ही तिथे विचारून टेंट लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि जेवण आपण आपलं स्वतः बनवणार. हो, किचन सेटअप सगळं गाडीमध्ये ऑलरेडी आहे बनवलेला, ते तुम्हाला दिसेल पुढच्या भागामध्ये. तर काय झालं माहिती आहे का, नर्मदा मैयाची ही शक्ती आहे
आम्ही घरी आम्हाला चैनच पडत नव्हतं. मी आजारी होतो, ठीक आहे, 20-22 दिवस आमचे गेले त्याच्यात, पण नव्हतं थांबता येत घरी. मन सगळं इकडं होतं नर्मदा मैयाच्या तटावर. आणि आलो आहे आता तटावर. चला आता हा आमचा प्रवास आता पुन्हा एकदा सुरू करू नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा. ॲक्च्युली काय झालं माहिती का, आमची तर परिक्रमा सुरूच होती, पण तुमचीही भावनिक परिक्रमा सुरू होती आमच्याबरोबर व्हिडिओजच्या मार्फत. सो आता तीही परिक्रमा, आता तुमची परिक्रमा पूर्ण हो आणि आमची पूर्ण हो, हीच मैया चरणी प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता मोती कोरल गावात आहे, इथे गाडी लावली आहे. नर्मदे हर. आणि पंचकुबेरेश्वर मंदिरात आलो आहे. काय सुंदर परिसर आहे. नर्मदे हर. नर्मदे. किती सुंदर आहे, स्वच्छ परिसर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 हर हर महादेव. जय जय शिवशंभू. किती सुंदर अशी शंकराची पिंडी आहे ना, शिवलिंग आहे. नर्मदे हर. किती सुंदर आहे ना. मला वाटते भगवान श्रीकृष्ण आहे ना. हां, श्रीहरी. आणि फक्त तुम्ही आता वरती बघा. हे बघा, हे बघा, हे बघा. भगवान श्रीहरींची सगळी लीला दाखवली आहे ना. सुंदर. वा. हे बघा. जय जय शिवशंकर. बम बम बोले. नर्मदे. नर्मदे हर. पंचकुबेरेश्वरच मंदिरातच आहे आम्ही आता. आणि आपण इथं काय ठरवू शकत नाही नर्मदा मैयाच्या खंडात. किती ठरवलं आश्रमांमध्ये नाही, आपण स्वतः बनवू. इथं आहे ना मंदिरात मैया भेटल्या, हाताला धरून आणल्या आम्हाला इथं खायला. नर्मदे हर. गाडीत गेल्यावर मी बोलतो सविस्तर त्याच्यावर. नर्मदे हर. आणि आता दुपारचे 12:30 वाजलेत. हे बघा, हा जुना हॉल असेल कदाचित त्यांचा. आणि खरंच मगाशी मी हिला म्हटलो की येताना आम्ही बघत होतो की काय मिळतंय का, कारण म्हटलं सकाळी सकाळी नको काय बनवायला लगेच थांबायला. तर तिला म्हटलं अरे आपल्याला कदाचित जर मंदिरातच जाणार आहे आपण, तर कदाचित जर आपल्याला आग्रह केला तर काय करायचं, आपण बनवायचं का तिथं जेवायचं. तर ती म्हटली नाही, तिला आवडतं है ना असं, हा म्हणजे प्रसाद असतो थोडक्यात. तर ती म्हटली हां, तर ती म्हटली मैयानी बोलवलं तर नाही म्हणायचं नाही. ते म्हटले की नाही, मी म्हणणार की मी गाडीने आलोय तर शक्यतो आम्ही नाही जेवायचं. तर तिथले पुजारी होते, नाही म्हटले, इथं गाडीने येऊ नाही तर कुणी कशाने येऊ, इथे हे सगळे जेवण घेऊन जातातच, म्हणजे भोजन प्रसाद घेऊन जातातच. हा मैयाचा प्रसाद आहे, त्याच्यामुळं तुम्ही पण इथे जेवा, निश्चिंत होऊन जेवा. चला निघालो आता आम्ही पुढे नागेश्वरच्या दिशेने. नर्मदे हर. नारेश्वरच म्हटलं. हो. नर्मदे हर. नर्मदे हर. नारेश्वरमध्ये आम्ही पोचलो आहे
आणि मंदिर बंद आहे, दुपारचा टाईम झाला आहे ना, त्यामुळे आता काय आम्हाला आतमध्ये तुम्हाला दाखवता नाही येणार. 12:30 ते 12 ते 2:30 बरोबर बंद करून टाकलं. वानरांची काय संख्या आहे यार इकडं. वानरच आहेत नाही का माकड आहेत? नाहीतर मग कमेंट यायची, अरे वानर नाही आहेत, ती माकडे आहेत. सो चला आता जाऊ आपण नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही कोठिया म्हणून गावाच्या थोडं पुढं आलेलो आहे आणि इथे सुंदर असं सोमेश्वराचं मंदिर आहे. गाडी इथं पार्क केलेलं आहे बघा आणि चाललो आता दर्शनाला. अमृत गेली आतमध्ये. नर्मदे हर. हर हर महादेव. नर्मदे हर. गर्भगृह बंद आहे हे बघा, बाहेरूनच आता बघा, दर्शन घ्या तुम्ही. नर्मदे हर. हे बघा किती सुंदर मंदिर आहे आणि नंदी महाराज आहेत आणि मागे बघा नर्मदा मैया आहे. काय सुंदर दिसते ना, मैयाचं रूपच वेगळं आहे खरंच. बघा इकडे पण मैयाच आहे, त्या साईडला पण मैयाच आहे. आणि हे असं मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि दुपार झाली आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळेच मंदिर बंद भेटता येते. हे पण मंदिर बंदच आहे, पण आपल्याला महादेव भगवान दिसता येते थोडंसं तरी ॲटलिस्ट. हे बघा मस्त ना, आणि मंदिर इतकं सुंदर आहे ना, मस्त कार्व केलेलं आहे. कार्विंग बघा किती सुंदर आहे. हे बघा सुंदर, किती छान केलं आहे बघा ना. कसं वाटतंय? मला असं वाटतं 1-2 तास तरी आपले इथे जातील. इतकं सुंदर आणि इतकं मनोभावे त्यांनी बनवलं आहे ना. खरंच आत्ताचं मंदिर आहे, म्हणजे माहीत नाही मला कधी केलं, पण ते आत्ता जे सांगतात आहेत ना म्हणतात त्यांच्या हिशोबाने आत्ताच बांधलेले त्यांनी. पण असं वाटतं की पुरातन मंदिर आहे. मूर्त्या बघ नाही बघ, इकडे पण मूर्त्या बघ, पुरातन मंदिरांना असतात ना तशा मूर्त्या आहेत. हा ते त्यांनी काव केलेत. हे बघा, हे बघा किती छान आहे. आणि पहिल्या मंदिराच्या मूर्त्या असतील त्या पण कुठे आहेत? हां हां ते पहिले हे असतील. हे बघा, ह्या ज्या मूर्त्या दिसतात आहेत ना तुम्हाला, त्या पुरातन असतील, जुन्या मंदिराच्या दिसत आहेत. जुन्या मंदिराच्या असतील. ह्या मग आत्ताच्या वरती पण आहे. हे बघा सुंदर आहे. हे बघ ना, हे बघ हा गोमुख कसं छान केलंय ना, किती मस्त केलंय ना. भारी सहीच. किती सुंदर आहे. वा भारीच. मंदिराच्या सिलिंगला बघा ना कसं केलंय. हे बघा, हे बघा इकडे पण आहे. नर्मदे. आणि आतमध्ये आलं ना, हे बघा अतिशय सुंदर. इकडे बघा, इथे पण फक्त बघत राहावं बघत राहावं बघत राहावं असं वाटतं. नर्मदे हर.
मस्त आम्ही कॅनलच्या बाजूने चाललोय आणि तो मगाच्यापासून मला हा कॅनल खुणावतोय. छान वाटते, खरंच खूप भारी वाटतं. नर्मदे हर. आणि हा कॅनल आहे ना, आज ऑलमोस्ट आम्ही ना सकाळी निघाल्यापासून हा कॅनलच्या बाजूनेच आहे आम्ही. येस. आणि परिक्रमा असे चालले आहेत. आणि आम्ही आहे ना बिस्लेरी घेतलंय त्यांच्यासाठी. जे जे मिळल ते त्यांना आम्ही ते वाटत चाललोय. अशी नाही तर तशी सेवा करू ना आपण, काय रे. हो, नर्मदे हर. नर्मदे हर. पाणी ले लो. पाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. आता भेटलं ते ना. हा. नर्मदे हर. नर्मदे हर. पाणी है. चलो नर्मदे हर. आताच भेटले ते ना हे लोक आम्हाला मंदिरात. म्हटलं आपलं पाणी वगैरे लागत असेल तर विचारावं. कारण काही ठिकाणी इतकं हे ना की पाणी नसतं. आणि मैया जरी असली तरी मैया खोल असते. खोल पाणी असते. घेता येत नाही. आणि वातावरण जरा रखरखीत आहे ना, त्याच्यामुळे तहान लागते या वातावरणात. आम्हीच पितो एवढं पाणी, तर चालणाऱ्यांचं काय. मग काय. नर्मदे हर. नर्मदे हर. मालसरमध्ये आम्ही पोचलोय. दुपारचे 2:30 वाजलेत आणि मंदिर बंद आहे. ह्याचमुळे मला असं वाटत होतं की पायी परिक्रमा केली ना की मंदिरं चालू भेटतात, सगळ्या गोष्टी होतात, काय माहिती. पण आता इथं दुपारी जर आपण पोचलो असतो तर हे मंदिर बंदच मिळालं असतं आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. चला आता काय, मैयाची जशी इच्छा. नर्मदे हर. नर्मदे हर. आनंद बघा ना, आनंद. नर्मदा मैया आणि इकडून रस्ता. आणि मैयाच्या काठाने आपल्याला जायचंय आता मस्तपैकी. विचारच करत होते की अरे असं मैयाच्या कडेने का नाहीये रस्ता. आणि एक गाडी लावली मध्ये नेमकी. हे बघा मैयाचं काय रूप दिसतंय भारी. कुठून जायचं आता. नर्मदे हर. मैयाचा तळ आम्हाला एवढाच होता, कारण आम्ही चुकलो आणि मैयाच्या दर्शनाला आलो. मैयाने बोलवलं असेल दर्शनाला. परत युटर्न मारून चाललोय. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा, चलो. ऐक, मला वाटलं असा रस्ता असेल. वाव, काय मस्त. सही म्हणलो. मैयाच्या किनाऱ्यावर कसलं मजा वाटत. चला, थोडस का होईना पण मैयाचं दर्शन झालं. कदाचित त्या महाराजांना वाटत असेल की आपण मैयाचं दर्शन घ्यायला जावं, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला इकडे पाठवलं. मग काय. ठीक आहे, चला. नर्मदे हर. नर्मदे हर. अंबालीमधल्या अनुसया माता मंदिरात दर्शन घेतलं आम्ही छान. आत्ता व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही, त्याच्यामुळे मी तिथं काय व्हिडिओ काढला नाही. हे बघा, सुंदर असं मंदिराचं कळस. आणि इकडं श्री दत्तात्रयाचं खूप सुंदर मंदिर आहे. नर्मदे हर. किती सुंदर आहे ना. दत्तात्रयांचं मंदिर आहे. नर्मदे हर. हे बघा, हे मंदिर आहे. पुढच्या बाजूने मी तुम्हाला दाखवतोय आता. आणि आतमध्ये खूप गोंधळ आहे, आवाज खूप येतोय, त्याच्यामुळे मी काय बोललो नाही. आता गाडीत जाऊ आणि या मंदिराची माहिती तुम्हाला देतो मी सगळी. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही अनुसया माता मंदिरामध्ये गेलो होतो. खूप तिथं हे होतं, माईकचा खूप आवाज येत होता, म्हणून आम्ही शक्यतो तिथं शूट नाही केलं. आणि म्हटलं आपण एवढा वेळ शूट करणार, जर कोणी ओरडलं तर, त्याच्यामुळं पण आम्ही तिथं नाही शूट केलं. तर अनुसया माता मंदिर म्हणजे आता तुम्हाला एक म्हणजे कथा एक सांगते की कदाचित ती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. अनुसया माता ह्या खूप पतिव्रता होत्या. त्यांच्या घरी कोणी जरी आलं तरी त्या आहे ना, जेवल्याशिवाय कोणालाच पाठवत नव्हत्या. म्हणजे किती पण त्यांची परीक्षा घ्या, काही पण करा, पण त्यांच्या घरातून कोणी असं माणूस आहे ना, ते उपाशी जातच नव्हतं. मग एक दिवस म्हणजे 3 देवांना प्रश्न पडला की या मातांच्या घरी जर आपण जाऊयात. 3 देव कोणते होते? त्रिदेव आपले ब्रह्मा विष्णू महेश. यांनी ठरवलं की आता ह्या माताची आपण यांना परीक्षा घ्यायची. मग देव गेले तिथं त्यांच्याकडं
आणि म्हटले की आम्हाला काहीतरी म्हणजे तिची परीक्षा घ्यायचं म्हणून काय काय सांगितलं की की तुझ्या हातचं आम्हाला काहीतरी जेवायला घाल, म्हणजे बऱ्याच गोष्टी मागितल्या. त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी त्या पूर्ण करत गेली माता. त्याच्यानंतर म्हटले नाही, म्हटले आता म्हटले आम्हाला तुझं म्हणजे काय म्हणतात ना स्तनपान करायचंय असं पण म्हटले. त्याच्यावर मग आता काय करायचं, देवीला प्रश्न पडला, मातेला प्रश्न पडला, आता काय करायचं. तिने अक्षरशः तिचं एवढं महात्म्य आहे ना त्या मैयाचं की तिने तीनही देवांना शिशु अवतार म्हणजे त्यांना घ्यायला भाग पाडलं. आणि मग आता शिशु अवतार झाल्यावर मग देऊ शकते ना स्तनपान केलं म्हणजे आपल्या बालकासारखं. मग अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर तेव्हापासून आपण जे म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश ते त्यांचा अवतार दत्तात्रयांच्या रूपात झाला. अरे वा, अशी म्हणजे ही स्टोरी मला माहित नव्हती. माहिती ही माहिती होती मला, थोडस माहिती होतं. भारी ना, म्हणजे खूप महात्म्य आहे म्हणजे मंदिराला. आणि बरेच मंदिर आहेत, अनुसूया माता मंदिर म्हणजे ह्याची उत्तराखंड मध्ये पण आहे. चला नर्मदे हर जाऊ पुढे. आता काय चुकलं असेल तर सांगा मला, हो कमेंट करून सांगा. सगळ्या गोष्टी आपल्याला कदाचित माहित नसतात. हो, आणि जर एखादी गोष्ट जर चुकीची झाली तर माफ करा. नर्मदे हर. कुबेर भंडारी या मंदिरात आम्ही आलोय आता आणि सुंदर मंदिर दिसतंय. बघू आता इथे व्हिडिओ अलाउड आहे का. दिसत तर नाहीये कुठे की व्हिडिओ अलाउड नाहीये. हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा मैयाचं खूप सुंदर दर्शन. आणि समोर निळकंठ धाम जिथं आम्ही राहिलो होतो पोयचा. समोर आलंय. नर्मदे हर. आणि हे कुबेर भंडारी. नर्मदे हर. नर्मदे हर. कुबेर भंडारी आहे ना, त्यांच्या मंदिरापासून इथं खाली आलो आम्ही आणि काठावर चाललोय. मैयाचा घाट खुणावतोय. महाकाली मंदिर आहे. नर्मदे हर. सुंदर आहे. नर्मदे हर. वाव, सुंदर आहे. सुंदर घाट आहे. नर्मदा मैया म्हटलं की वा. नर्मदे हर. फिश बाइटिंग भी जरूरी, फिश आई थी, फिश बाइटिंग भी तो बता रहा हूँ करनी क्या है वही तो हमारा हम फोटो आवे तो ले लगते
संदेहर जय श्री राम। श्री शनिधाम चिंताहरण हनुमान मंदिर के निर्माण कार्य में